मी मनषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला समजून सांगणार आहे. उंची जास्त असेल तर बाहीची उंची जास्त असेल तर तुम्हाला इथे 1 मीटर अस्तर लागणार आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. इथे आपल्याला अस्तरच्या कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. ही आपली बंद बाजू आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. मापे टाकताना नेहमी बंद बाजूने टाकायचे असतात. आता एका लाईनीमध्ये कपडा आहे का सर्वात आधी ते बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा आपला क्रॉसमध्ये असतो. अशी लाईन ओढून घ्यायला विसरू नका. बघू शकता इथे थोडंसं असं क्रॉसमध्ये आहे, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची. आता इथे ब्लाऊजची उंची बघा किती आहे. ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवून घ्या. हे आपलं शोल्डर आहे. आता जिथपर्यंत आपली ब्लाऊजची उंची तयार आहे तिथपर्यंत अशी मोजून घ्यायची असते. आता इथून आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडा. इथे 14.25 माझी इथे उंची तयार आहे. कोणाची किती आहे ते बघायचं आहे लगेच. माझी इथे 14.25 उंची तयार आहे. तर इथे मी काय करणार आहे तेवढीच ठेवणार आहे, त्यामध्ये कधीही बदल करत नाही आहे. त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आता इथे 14.25 आहे तर मी 15.25 वरती मार्किंग करून घेते. म्हणजे 1 इंच वाढून घ्यायचं. उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा हे नेहमी. इथे मी मार्किंग करून घेते उंचीचं. एक लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. पेपरवरती दाखवते, इथे वहीवरती थोडंसं तुम्हाला इथे मी समजून सांगते. हे हे आपलं तयार शोल्डर आहे. असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. मापाच्या ब्लाऊजचं का मोजून घ्यायचं, कोणाची पट्टी छोटी असते कोणाची मोठी असते, त्या पद्धतीने तुम्ही इथे मोजू शकता. आता इथे बघा बाही जोडलेली आहे. इथे एक मार्किंग करून घेते, म्हणजे हे आपलं तयार झालं. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे दोन्ही सुद्धा आपलं तयार झालं. बघू शकता हे तयारचं फक्त. हे असं ठेवून घेऊ शकता. आता ह्या बाजूला आपली गळा रुंदी असते, म्हणजे ह्या बाजूला आपला गळा असतो. हे इकडच्या बाजूला. आता इथे काय करायचं आहे, गळा रुंदी आपण किती घेतो, 2.5 इंच. 2.5 इंच. इथे मग 2.5 इंच असं मार्किंग करून घेते. इथे बघू शकता इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आता शिलाईसाठी किती लागणार आपल्याला, 1 इंच. 1 इंच लक्षात ठेवत जा. ते कुठं लागतं आपल्याला, इथे 1/2 इंच लागतं ह्या बाजूला. पायपिंगसुद्धा एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते आणि बाही जोडण्यामध्ये आपल्याला परफेक्ट 1/2 इंच लागतं. त्यासाठी इथे जेवढं आपल्याला शिलाईमध्ये लागणार आहे तेवढं ह्या बाजूला असं वाढून घ्यावं लागतं. ते ह्यातलं 1/2 इंच इथे पायपिंगसाठी लागणार आणि हे 1/2 इंच आपल्याला इथे बाही जोडण्यासाठी लागणार. हे नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. त्यासाठी काय करायचं, तुमचा मापाचा ब्लाऊज घ्यायचा, असं ठेवून घ्यायचं. इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं. गळा रुंदी आपण किती घेतो, 2.5 इंच घेतो. इकडच्या बाजूला लगेच असं 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे, लगेच ह्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. मग 1/2 इंच ह्या बाजूला लागणार, 1/2 इंच ह्या बाजूला लागणार. तुम्ही हे मोजून घेत जा तुमच्या ब्लाऊजवरती. तुम्हाला ब्लाऊजवरती का दाखवते, कारण की तुमचा सुद्धा ब्लाऊज बघून तुम्हाला अशा पद्धतीने मापे टाकता आली पाहिजे त्यासाठी. आता इथे काय करायचं आहे, हे इथपर्यंत पकडायचं आहे. आता हे आपलं झालं शिलाईच्या सहित झालं. असा टेप पकडायचा, इथपर्यंत तुमचं बघायचं आहे किती आहे. माझं इथे भरते 6 आणि 1 रेष भरते. 6 आणि 1 रेष आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. आता माझं जेवढं भरलेलं आहे ना तेवढं इथे मी मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इथं मार्किंग करून घेतलं. आता गळारुंदी आपण इथे आपण गळारुंदी पकडली होती, लक्षात घ्यायचं आहे. मग या बाजूला गळारुंदी 2.5 इंच, 2.5 इंच गळारुंदी लक्षात ठेवत जा हे माप. आता इथे तुमचं 1/2 इंच जाणार, म्हणजे पायपिंगमध्ये 1/2 इंच इथे तुमचे बाही जोडण्यामध्ये जाणार. म्हणजे हे मधलं जे अंतर आहे ना तुमचं ते परफेक्ट होऊन जाईल. हे लक्षात आलं. आता मुंडा कसा मोजायचा समजून सांगते. इथे आपली बाही जोडलेली आहे, म्हणजे फिटिंग आहे, लक्षात ठेवा. असं पकडायचं. असं पकडा. ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याचा आकार देतो ना आपल्याला तीच पद्धत इथे वापरायची आहे. असं पकडा इथे आणि एक असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम अशी सोपी पद्धत आहे. पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता हे आपलं शोल्डर आहे, इथे आपण पट्टीसुद्धा ठेवून घेतली. असा टेप पकडा इथे. अशा पद्धतीने बघू शकता आणि एका लाईनीमध्ये असं बघायचं आहे. 6.25 इंच भरते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आहे तेवढा टाका, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो, ते लक्षात ठेवत जा. आता इथे जेवढं भरलं तेवढं लगेच, माझं जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच इथे मी मार्किंग करून घेते. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आहे तेवढं टाकायचं आहे. का टाकायचं आहे तेवढा
ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा, हे शिलाई होऊन अर्धा इंच खाली येतं म्हणजे शोल्डर, आणि हा सुद्धा भाग शिलाई होऊन आपला मुंडा अर्धा इंच खाली येतो. त्यासाठी मधलं जे अंतर असतं ते म्हणजे हे आपलं तयार झालं. आता इथे आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज असा उलटा करून घ्या. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, कसं मोजायचं आहे ते लक्षात येत नाही. इथे असा टेप पकडायचा. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता. आणि इथपर्यंत आपण जिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे का तिथपर्यंत असं मोजून घ्यायचं. माझं इथे 9.5 इंच भरलेलं आहे. आता इथे परफेक्ट झालं म्हणजे आपण इथे एकच बाजू मोजून घेतली, लक्षात ठेवा. म्हणजे एक ब्लाऊजचा म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा हा आपला चौथा भाग झालेला आहे ते लक्षात ठेवायचा. 9.5 इंच भरलं म्हणजे अडोतीचा चौथा भाग 9.5 इंच. आता इथे काय करायचं आहे, पहा, हे 9.5 इथं मार्किंग करून घ्यायचं. इथं मार्किंग करून घेते. 2 इंच शिलाई मार्जिन पकडत जा. इकडच्या बाजूला आपल्याला फिटिंगसाठी लागतं, बॉक्स फिटिंगसुद्धा आपण करतो. 2 इंच पकडायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आहे. 2 इंच लक्षात ठेवत जा. माप आहे फक्त 2 इंच. आता इथे काय करायचं आहे अशीच लाईन खाली ओढत जा. कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, ते परफेक्ट होऊन जातं. पाठीचं टक्स मार्किंगसुद्धा ह्याच्यातच होऊन जातं. बरोबर ब्लाऊज परफेक्ट बसतात आणि फिटिंगसुद्धा परफेक्ट येते. हे झालं व्यवस्थित. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पासा टेप ठेवून घ्या इथे आणि मध्य करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. इथे असं मध्य करून घ्यायचा. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवत जा. हे पहा, आता इथे असं पकड, हा कोपरा आहे इथून, हे पहा इथं असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे असा आकार देऊन घ्यायचा. हे पाशा पद्धतीने इकडच्या बाजूला बघू शकता इथे. आता जर तुम्हाला घोळ चुन्या वगैरे जर प्रॉब्लेम काय येत असेल तर मग तुम्ही काय करत जा, हे पहा इथून घ्यायचं आणि थोडंसं असं खाली येऊ शकता. अर्धा इंच तरी खाली आलं तरी सुद्धा चालेल. बऱ्याच वेळा इथं प्रॉब्लेम येतो बघा, मग ती पद्धत तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. हे लक्षात ठेवत जा. आता पाठीचा गळा, ब्लाऊज ठेवा. पट्टी आपली किती तयार आहे ते बघा. हे पहा, असं पकडायचं, इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझा इथे गळा 5 तयार आहे, लक्षात ठेवत जा. 5 गळा तयार आहे. तुमचा किती आहे तो बघा आणि त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला 6 टाकायचं आहे. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, हे लक्षात ठेवत जा. आपण शोल्डरमध्ये सुद्धा 1 इंच घेतलेला आहे, त्यासाठी हा गळासुद्धा आपल्याला इथे अर्धा इंचच घ्यावा लागणार आहे शिलाई करताना. त्यासाठी गळा तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी मार्किंग करून घेते. आता गळा रुंदी 2.5 इंच. इकडच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा केला तरी सुद्धा चालेल. अशी फक्त लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. हे पाशा पद्धतीने बघू शकता. हे झालं आता व्यवस्थित. आता गळ्याचा आकार आपण नंतर देऊया किंवा लगेच दिला तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूने पकडते मी. 1 इंच मार्किंग करून घेते. 1 इंच. आवड्यानुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. आता इथे हे पहा, बघू शकता, इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा. इथून 1 इंच जर घेतलं ना, आकार तुमचा द्यायला सुद्धा असं सोपं पडणार आहे, ते लक्षात ठेवा. आणि कोणाला थोडासा असा पसरट गळा आवडतो बघा, मग त्यांनी काय करायचं आहे, थोडंसं समजून सांगते. इथे तुम्ही 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. 2.25 इंच. मग इथून 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. थोडंसं पुढे येईल, हे पहा इथे येईल. आलं लक्षात. मग इथं काय करायचं, तुम्ही असा पट्टीचा वापर करा. हे पहा, ठेवताना पट्टी इथे ठेवा. हे पहा, फक्त खालचा गळा जर तुम्हाला पसरट करायचा असेल तर सांगते मी तुम्हाला, कोणाकोणाला आवडतो मग तुम्ही असा पट्टीचा वापर करू शकता. इथून मग अशी लाईन थोडीशी क्रॉसमध्ये येईल. हे पहा इथपर्यंत. मग इथून सुद्धा 1 इंच घ्यायचं. हे पहा इथून सुद्धा मग 1 इंच घ्यायचं. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं. आकार देताना कसं द्यायचा, हे पहा इथून द्यायचं. मग हे पहा बघू शकता, असा येईल. ही पद्धत नक्की वापरू शकता. मग शिलाई तुमची इथे अर्धा इंच जाणार, आणखीन तो व्यवस्थित होऊन जाईल. हे लक्षात ठेवत जा. पाठीचा टक्स देताना हे 2 इंच आहे का, त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा इथे, हे पहा असं पकडून मध्य करून घ्यायचं. हे पहा इथे मार्किंग करून घ्यायचं. आता उंचीला गळा तुमचा अजून खाली होईल थोडासा, अर्धा इंचाने खाली होणारच ना, ते लक्षात ठेवत जा. हे आता इथे बघा, कोणाचा डीप असेल तर 3 इंच ठेवू शकता, म्हणजे उंचीला टक्स लक्षात ठेवचा पाठीचा. आता इथे 5 इंच ठेवते. हे पहा
तुम्ही 3-3.5 इंच सुद्धा ठेवू शकता. कोणाचा गळा डीप असेल त्यांनी त्या पद्धतीने ठेवू शकता. आता इथे असं उंचीचं मार्किंग करून घेते. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे इथे सुद्धा एक असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, इथे गुड्या पडत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही उंची अनुसार घ्या गळ्याच्या. म्हणजे इथे बऱ्याच वेळा काय होतं, गुड्या पडतात बघा. देताना टक्स काय करत जा, कमी कमी. इथून अर्धा इंच घ्यायचं, पण वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे. वाटला सुद्धा नाही पाहिजे की तिथं आपण टक्स दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी काय करायचं, इथून असं कमी कमी करून घ्यायचं. म्हणजे एकदम असं परफेक्ट आणि व्यवस्थित होऊन जातो. आता हे झालं व्यवस्थित. आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. इथे सेम मार्किंग करून घेते. म्हणजे इकडच्या सुद्धा बाजूला माझं मार्किंग होऊन जाईल. इथे अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आणि उंचीला इथं मार्किंग करून घेते. म्हणजे काय होईल, चुकणार नाही फिटिंगच्या बाजूला फिटिंग करताना सुद्धा. हे लक्षात ठेवायचं, कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाहीये. आता गळा कट करून घेते इथून. हे अशा पद्धती आहे तेच मार्किंग. तुम्हाला जर थोडासा पसरट हवा असेल ना, ते मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. इथे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता, एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झाली. आता पुढची बाजू कट करताना ओपन बाजूला ठेवली तरी सुद्धा चालेल. हे ही आपली ओपन बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे ठेवून घेते मी. हे अशा पद्धतीने. आता ठेवताना काय करायचं, शक्यतो ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवायचा. कारण की इथे आपण टक्स देतो पुढच्या बाजूला. इकडच्या बाजूला थोडंसं अंतर आपल्याला वाढवून घ्यावं लागतं. कारण की पाठीच्या बाजूला मग ते जोडताना फिटिंगच्या बाजूला पण पुरत नाही टक्स दिल्याच्या नंतर पुढच्या बाजूचा. त्यासाठी थोडंसं ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. म्हणजे जागा ठेवा थोडीशी, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं, हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही, लक्षात ठेवायचं हे. आता इथे आहे असंच ठेवा. पाठीची बाजू इकडच्या बाजूला राहू द्यात. हे आपल्या काज बटन पट्ट्या म्हणा, हुकलूक पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही पट्ट्या काढू शकता. आता इथे कमरेच्या बाजूला सुद्धा पुढच्या बाजूला पट्ट्या लागतात, ह्यामधून तुम्ही काढू शकता. हे शिल्लक राहिले तरी ह्या बाजूला राहू द्यात, ते लक्षात ठेवा. फक्त जोडून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा अपुरा असतो, शिल्लक राहिले तरी राहू द्या, जोडून घेऊ शकता. आता इथे काय करायचं आहे अशीच पाठीची बाजू मार्किंग करून घ्यायची. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. मी इथे आहे अशीच पाठीची बाजू मार्किंग करून घेतली. बघू शकता हे अशा पद्धतीने. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरत जा, म्हणजे पुढच्या बाजूचं मार्किंग करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता हे झालं व्यवस्थित आपलं मार्किंग करून पाठीची बाजू ठेवून. आता इथे गळारुंदी 2.5 इंच. हे इकडच्या बाजूने घ्या. गळारुंदी 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे, हे लक्षात घेत जा नेहमी. आता इथे मुंडा मार्किंग करून घ्या. हे पट्टीचा वापर करा शक्यतो. हे अशी लाईन ओढून घ्यायची, सरळ लक्षात ठेवायचं आहे. हे अशी लाईन ओढून घ्यायची. इकडच्या सुद्धा बाजूला हे असं ठेवा. ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होतं, मार्किंग करायला असं सोपं जातं. हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे विसरू नका फक्त. आता पुढच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा, 1/2 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1/2 इंचावरती म्हणजे 1ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवायचं आहे. 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते, म्हणजे घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. आता मध्य करून घ्यायचा, म्हणजे ह्या दोन्हीचा मध्य इथे. हे असं पकडा, बरोबर मध्य झाला. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे असा आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत, किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल, इकडच्या बाजूला, म्हणजे आपलं चुकणार नाही. आता हे झालं बरोबर. आता इथून मी थोडंसं असं कट करून घेते, म्हणजे मार्किंग करायला तुम्हाला सुद्धा सोपं दिसेल, समजावायला सुद्धा मला. आता ह्या सुद्धा बाजूच मी थोडंसं असं कट करून घेते. हे अशा पद्धतीने. आपण इथे गळारुंदीचं मार्किंग केलेलं आहे, ते लक्षात ठेवा फक्त. हे 1/2 इंच जाईल, हे 1/2 इंच जाईल शिलाईमध्ये, बरोबर परफेक्ट तयार होऊन जाईल. ह्या बाजूला घेते, ही आपली ओपन बाजू, लक्षात ठेवा फक्त. कपडा व्यवस्थित ठेवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका फक्त ह्या बाजूला.
आता पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा. ब्लाऊजवरती कसा मोजायचा? शोल्डर आहे, हे पहा, हे शोल्डर लक्षात ठेवत जा, त्यासाठी जवळून दाखवते मध्ये समजायला सोपं पडेल. आता इथे काय करायचं, असं ब्लाऊज ठेवून घ्या, हे पहा बघू शकता, असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा. आता इथे काय करायचं, असं एका लाईनीमध्ये थोडंसं खडूने मार्किंग करून घ्यायचं, किंवा तुम्ही असा पट्टीचा वापरसुद्धा करू शकता. एक अशी पट्टी लाईनीमध्ये ठेवून घ्यायची, हे अशा पद्धतीने. पायपिंग दिसते बघा, तिथं अशी पट्टी एका लाईनीमध्ये आली पाहिजे, हे अशा पद्धतीने. हे आपलं शोल्डर असंच राहू द्यात, हे अशा पद्धतीने. फक्त गुढी पडू द्यायची नाही, म्हणजे काय होतं, गळा मोजायला सोपं पडतो. इथे गळा मोजून घ्यायचा, हे आपलं शोल्डर झालं. इथे आपण पट्टीसुद्धा ठेवून घेतली, असा टेप ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने. एका लाईनीमध्ये बघायचं आहे, हे पहा माझे इथे 6 इंच भरते. तुमचा 5सुद्धा असेल, 5.5सुद्धा असेल, कोणाचा 6.5सुद्धा असतो, कोणाचा 6.25सुद्धा असतो. त्यांनी त्याच पद्धतीने तोच गळा टाकायचा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेसुद्धा कटिंग करताना हे समजून सांगत असते की गळा फक्त आहे तेवढाच टाकायचा आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करत जाऊ नका. आता जेवढा आहे भरलेला आहे तेवढाच इथे मी टाकणार आहे, 6 इंच. तुमचा जेवढा भरलेला आहे तेवढा बघा, लगेच तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. शोल्डर उतरलं जातं. तुम्हाला वाटेल की वरच्या बाजूला अर्धा इंच शोल्डरसाठी आपण घ्यावं, तसं करू नका. इथे अर्धा इंच गळा आपला शिलाई होतो, लक्षात ठेवा. इथून सुद्धा अर्धा इंच आपला खाली होतो. मधलं जे अंतर ते परफेक्ट अंतर आपलं तयार राहतं, हे लक्षात ठेवत जा. कारण की बऱ्याच ताईंचे सुद्धा हे ब्लाऊज अशा पद्धतीने कटिंग केलेले आणि शिलाई केलेले सुद्धा परफेक्ट बसलेले आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. ही पद्धत वापरून एक तरी तुम्ही ब्लाऊज शिलाई करू शकता. आता इथे गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता ह्या बाजूला काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवत जा. इथं मार्किंग करून घेते आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे इकडच्या बाजूला, हे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता, एकदम असं व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंची अनुसार येणारा टक्स असतो आणि छातीचा सुद्धा टक्स असतो, मार्किंग करून घ्यायचा आहे. आता इथे असं पकडा, इथे लाईन आहे बघू शकता, हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा लक्षात ठेवत जा, ह्या दोन्हीचा मध्य झाला पाहिजे इथे. आता इथे काय करायचं आहे, ह्या बाजूने मोजलं तरी सुद्धा चालेल, किंवा लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची, म्हणजे चुकणार नाही. हे पहा कितीसुद्धा भरू द्यात, अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा मी खालीपर्यंत लाईन ओढून घेतली, हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे चुकणार नाही. आता ब्लाऊजची उंची जास्त, आता इथून वरून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण की ब्लाऊजची उंची जास्त आहे. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग तुम्ही 9.5 सुद्धा ठेवू शकता. त्यापेक्षा ब्लाऊजची उंची कमी असेल, म्हणजे 11, 11.5, 12पर्यंत असेल तर मग तुम्ही 9 इंचावरती सुद्धा ठेवू शकता, त्या पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची. ब्लाऊज असे परफेक्ट बसतात, ते लक्षात ठेवा. हे झालं व्यवस्थित. आता इथं आपण असं मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, हे इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच मोजून घ्या. कट करायचं नाही, फक्त हे ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला देतो ना, तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता इथून 2 इंच घ्यायचं, 2 इंच, 2 इंच, मग इथं असा त्रिकोण तयार करून घ्यायचा, हे अशा पद्धतीने बघू शकता. आता हे झालं परफेक्ट. आता छातीचा टक्स पॉईंट, कारण की आपल्याला खोलगट भागसुद्धा तयार झाला पाहिजे, बसायला सुद्धा आपलं परफेक्ट अंतर झालं पाहिजे, त्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच कुठं घ्यायचं, ही लाईन ओढून घेतली का, ह्या रेषेच्या पलीकडे 1.5 इंच, लक्षात ठेवा जा. 1.5 इंच, ज्यांची 38 साईज आहे त्यांचा हा टक्स पॉईंट परफेक्ट बसणार आहे, त्यांनी वहीमध्ये लिहून ठेवा. आता ह्या रेषेच्या अलीकडे 1.5 इंच. ह्यामुळं काय होतं माहिती का, परफेक्ट बसायला एकदम असे ब्लाऊज बसतात. हे जर असं टक्स आपण दिला, अंतर एकदम इथं तुमचं खोलगट होणार, ब्लाऊज बसायला परफेक्ट बसेल, त्यासाठी हे अंतर परफेक्ट आहे. साईज अनुसार सुद्धा तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांनी ते घ्यायचं आहे माप, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघा, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा, हे अशा पद्धतीने. आता इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते.
आपण हा सुद्धा टक्स दिला आणि हा सुद्धा दिला तर तुमचा एकदम असा खोलगट भाग परफेक्ट तयार होतो. त्यासाठी दोन्ही सुद्धा देऊन घ्यायचे आहेत. आता इथे लक्ष देऊन बघा, हे आपण जास्त कशासाठी घेतलं, हा जर टक्स आपण दिला इकडच्या बाजूला मग फिटिंगला कमी पडतं. मग त्यासाठी काय करायचं असतं, हे अंतर जेवढं भरलेलं आहे तेवढं हे पा किती भरते त्यापेक्षा अर्धा इंचानी कमी घ्यायचं. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग क्रॉसमध्ये येतं, जास्तच क्रॉसमध्ये, मग तेवढं फिटिंग करताना क्रॉस असताना थोडंसं तरी आपल्याला कट करावं लागतं. मग काय करायचं, सोपी पद्धत समजून सांगते. हे अंतर जेवढं भरते तेवढं लगेच इकडच्या बाजूला जेवढं भरेल तेवढं इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. हे पा सोपं समजून सांगितलं. आणि त्यापेक्षा अर्धा इंचाने कमी करून घ्यायचं. सोपं आहे. अर्धा इंच मार्किंग करा, मग अलीकडे येईल थोडंसं. हे पा बरोबर आलं, मग कमी करून घ्यायचं अशा पद्धतीने. मग असं आता इथे अर्धा इंचाने वाढवून घ्या. फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा. फक्त अर्धा इंच, जास्त नाही. मग इथं काय करा, हे पाशी पट्टी ठेवा आणि लाईन ओढून घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. एकदम असं सोपं आहे. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. हे पा इथून सुरुवात करा. जास्त असा वरती सुद्धा घ्यायचा नाही, थोडासा गोल आला पाहिजे. हे पा इथून देऊन इकडच्या बाजूला घ्यायचा. आपला खालचा मुंडा आहे ना, म्हणजे पुढच्या बाजूचा मुंडा, त्याला असं मिळवायचा आहे. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पा इथे, हे पा बघू शकता. हे पा अशा पद्धतीने ही पद्धत नक्की वापरा. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. सर्वात आधी इथे एक मार्किंग करा. इथे सुद्धा मार्किंग होऊन जाईल. थोडंसं मार्किंग करा इथे सुद्धा. हे पा अशा पद्धतीने इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. हे पा इथून कट करायचं इथपर्यंत, ह्या बाजूने कट करायचं इथपर्यंत. हे पा अशा पद्धतीने. आता इकडची बाजू इथपर्यंत कट करून घ्यायचं. आता इथे थोडंसं मार्किंग करून घ्या, म्हणजे जोडताना लक्षात राहतं. म्हणजे ह्या बाजूला सुद्धा आपलं मार्किंग होतं आणि इथे सुद्धा होतं. त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे हे पा हे कट करून घ्या इथून. आता ही बाजू हे पा अशा पद्धतीने हे कट करून घ्या. हे पा अशा पद्धतीने. आता व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता पुढचा गळा सावकाश कट करून घ्या. व्यवस्थित आकार व्यवस्थित आला पाहिजे. हे पा हे झालं व्यवस्थित कट करून. हे पा अशा पद्धतीने. आता इथे बघा, हे पा एकदम असं परफेक्ट येणार. इकडच्या बाजूला सुद्धा बघू शकता. हे पा ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आणि पाठीची बाजू घ्या. आत्ताच बघा व्यवस्थित आहे का, कमी जास्त आहे थोडंसं. हे पा असं ठेवून बघायचं. ही बाजू इथे ठेवून घ्या आणि ही बाजू अशी ठेवून घ्यायची. थोडंसं नॉर्मल कमी जास्त आहे असं मार्किंग करून घ्यायचं तिथे लगेच. आणि पट्टीचा वापर करा. हे पा इथं मार्किंग करून घेतलं. पाठीची बाजू ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे. अशी ठेवून घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायचं. जास्त असेल तर कट करून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करायचं आहे, पट्टीचा वापर करा. थोडंसं असं क्रॉसमध्ये घ्यावं लागतं. हे पा असं क्रॉसमध्ये घ्यायचं आणि तेवढंच ते कट करून टाकायचं आहे. म्हणजे काय होईल, फिटिंगला कमी जास्त होणार नाही आहे. म्हणजे आपलं तिथे फिटिंगला बरोबर होऊन जाईल. आई कट करायची आहे. अर्धा इंचाने कमी करून घ्या शोल्डर, ते लक्षात ठेवा. कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, शोल्डर आपलं जोडलं जातं. बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो आणि बाही जोडून घेतो. आता इथे त्यासाठी अर्धा इंच असं कमी करून घ्यावं लागतं. आता बाही कशा पद्धतीने जोडतो, इथून असं मोजून घ्यायचं, ते इथपर्यंत मोजून घ्यायचं कडेपर्यंत. म्हणजे बाहीसुद्धा परफेक्ट जोडायला पुरते, कमी जास्त अजिबात होत नाही आहे, ते लक्षात ठेवा. हे पा आता इथून हे पा असा टेप पकडायचा इथे. हे पा अशा पद्धतीने अर्धा इंच मार्किंग करून घेतलं का तिथे असा टेप पकडायचा आणि असं मोजून घ्या. भरेल तेवढं घ्यायचं आहे. माझं इथे भरतंय 9.5 इंच. हे पा 9.5 इंच माझं भरतंय. बरोबर झालं. अस्तर घेते. हे पा डबल कपडा आहे, घडी करून घेते. साडेनऊ भरलेला आहे. 9.5 भरलेला आहे. आलं लक्षात. तुमचे किती भरले ते लगेच लिहा, इथं लिहून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तेच माप टाकायला आपल्याला बरं पडतं. ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता माझं भरलं 9.5 इंच. हे पा म्हणजे बरोबर झालेलं आहे. कपडा फिरवून घेते ह्या बाजूला. ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू होणार आहे, लक्षात ठेवा. कमी जास्त होऊ देऊ नका. कमी जास्त जर असेल, एक अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल.
हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे चुकणार नाही आहे. आता बाहीची उंची बघा किती आहे, हे पहा असं पकडा. आता इथून जिथे आपली तयार आहे तिथून मोजून घ्यायचं ते इथपर्यंत. हे पहा असं पकडा. इथे 6 इंच माझी बाहीची उंची तयार आहे. 6 इंच तुमची बघा किती आहे, त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं. आता इथे मी 7 वरती मार्किंग करून घेते, कारण की माझी बाहीची उंची 6 तयार आहे. तर मी इथे 7 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, म्हणजे इथे बाहीची उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवत जा. आता हे बरोबर झालं. इथून मी हे कट करून घेते, जेवढा कपडा लागतोय तेवढाच. हे पहा, हे मी कट करून घेतलं. हे पहा, हे ओपन झालं, म्हणजे हे 4 पदर झाले. हे आपली झाली बंद बाजू. आता दंडगेर मोजून घ्या. शिलाईची पहिली टीप इथून मोजून घ्यायचं. हे पहा इथून, हे पहा असं पकडायचं. इथपर्यंत माझं 6.5 भरते. हे पहा असं मोजायचं. हे पहा इथून मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप कुठे येते ना तिथे. हे पहा माझं इथे भरते 6.5. मग सर्वात आधी जो तयार आहे तो, हे पहा इथं मार्किंग करून घेते. आणि 2 इंच जास्त शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी ठेवावंच लागतं. 2 इंच जास्त घेते पुढच्या बाजूला. इथपर्यंत आपला दंडघेर झाला. लक्षात ठेवा, आपण ह्या बाजूला 2 इंच जास्त घेतो. ते कशासाठी घेतो? बॉक्स फिटिंगसुद्धा आपल्याला करावी लागते, त्यासाठी 2 इंच जास्त घ्यायचं आहे. जरी आपला ब्लाऊज फिट झाला तरी आपल्याला उसवायला सोपं पडेल, त्यासाठी कंपल्सरी दंडघेर अधिक 2 इंच जास्त घ्यायला विसरू नका. इथं मार्किंग करून घेतलं. आता ही आपली पूर्ण ओपन बाजू लक्षात ठेवा. ही आपली बंद बाजू. आता बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 1 इंच ते सर्व साईजमध्येच आपण घेतो 1 इंच. आता ही आपली ओपन बाजू आहे. बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं माप 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.5 इंच. हे पहा झालं 2.5 इंच. आता इथून आतमध्ये 2 इंच. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी ते मार्किंग असतं. कारण की आपण फिटिंगमध्ये किती पकडतो मार्जिन? 2 इंच. त्यासाठी इथे सुद्धा आपल्याला 2 इंच पकडायचं आहे, ते विसरू नका. आता हे झालं परफेक्ट व्यवस्थित. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची. हे जास्त आहे ना, ते आपल्याला घ्यायचं नाहीये एवढंच. हे पहा इथून त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथं आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून द्या, इथून इथपर्यंत द्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करा, थोडासा असा उंच, म्हणजे हा पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. थोडासा असा उंच असतो ते. हे पहा अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. आणि हा थोडासा असा खोलगट असतो. हे पहा इथून द्यायचा. हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचा. हा आपला आकार पुढच्या मुंड्याला जोडला जातो. आता इथं काय करायचं आहे, पुढचा मुंडा आहे ना, म्हणजे हा खोलगट आकार असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथून कट करा. सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करा. हे पहा इथून इथपर्यंत मार्किंग करून ठेवा. मध्यावरती बाही जोडताना लक्षात राहतं. हे पहा 2 पदर बाजूला घेते. हे पहा आता इथं काय करायचं आहे, खोलगट बाजू आहे, इथं मार्किंग करा. इथे एक करा, इथे एक करा. अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून सांगते, एक बाजू जरी आतल्या बाजूला गेली शिलाई करताना, एका बाजूला मार्किंग राहील. म्हणजे कोणती बाजू कोणत्या बाजूला येणार जोडताना ते तुमच्या लक्षात येईल नक्कीच. त्यासाठी मार्किंग करून घ्यायला असं विसरायचं नाही. फक्त एकाच बाजूला करायचं, खोलगट बाजूला, म्हणजे पुढच्या बाजूला. लक्षात ठेवत जा. हे आता हे 2 इंच आहे ना, त्याच्या पुढे हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आकार तो आकार इथपर्यंतच. हे पहा बघू शकता आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा कपडा आहे, डबल आहे बघा. हुक आणि लूकपट्टी काढून घ्यायची लगेच. 2.5 इंच मार्किंग करून घ्या. 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता जेवढी उंचीला लागते थोडीशी जास्त काढा. कट करून घेते सरळ लाईनीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने.
हुकपट्टी आणि लूकपट्टी कट करून घेतली. पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी पट्टी 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. 1.5 इंच जेवढी लांबीला लागणार आहे तेवढीच कट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. दोन पट्ट्या कट करून घेतल्या. आणि अस्तरचा जरी असा कपडा शिल्लक राहिला ना तरी जवळ ठेवायचा. बऱ्याच वेळा काय होतं, हुक आणि लूक पट्टीला कमी पडतं किंवा कमरेच्या बाजूला जर पट्टी लावायची असेल तर कमी पडतं. त्यासाठी अशा जर पट्ट्या राहिल्या तर जवळ ठेवायचा आहे. जोपर्यंत आपला ब्लाऊज तयार होत नाही तोपर्यंत. ब्लाऊज पीस आहे, इथे आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने अशी घडी करून घेते व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. आता ही आपली बंद बाजू आहे. पाठीची बाजू ठेवा बंद बाजूला, लक्षात ठेवत जा. आणि कुठं बसतंय ना ते बघत जा. हे पहा असं व्यवस्थित ठेवून घ्या. कुठं बसतंय ना ते असं बघत जा. हे पहा आता ही बाजू इथं बसतंय का ते असं बघायचं आहे. आता हे शिल्लक ठेवा, बाहीला जोडायला उपयोगी पडलं तर उपयोगी पडू शकतं त्यासाठी. हे पहा असा ब्लाऊज पीस असेल तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी असं ठेवून घेतलं इथे, हे बरोबर बसते. आता हा भाग हे पहा इथं बघायचं आपलं बसतंय का. हे पहा कमी कापडामध्ये बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी असतो ते लक्षात ठेवायचं. आता इथे बघू शकता बरोबर आपलं बसतंय. लक्षात आलं. आता हे पहा इकडच्या बाजूला एवढा माझा कपडा अजून शिल्लक आहे. तुम्ही ना नेहमी असं बघत जा, म्हणजे तुमचं चुकणार नाही. बऱ्याच वेळा कपडा जर कमी असेल ना मग प्रॉब्लेम येतो बघा. त्यासाठी असं बघायचं आपलं कुठं बसतंय कमी कापडामध्ये. आता इथे ह्या बाजूला बाही बघते मी बसते का. हे पहा इथे ओपन करून घेते पूर्ण. हे पहा बघू शकता. हे पहा बरोबर बसते बाहीसुद्धा आपली इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. ह्यासुद्धा बाजूला हे पहा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा बरोबर बसते. आता मी बाही सर्वात आधी कट करून घेते. आता इकडचं आपण व्यवस्थित कट करून घेऊया. व्यवस्थित ठेवून घ्या. कपडा जर जास्त असेल तर व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आणि कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं व्यवस्थित कट करून झालेलं आहे. हे पहा बघू शकता व्यवस्थित बसलं कापडामध्ये. आता इथे पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा क्रॉस बघायचं कुठं आहे, क्रॉसमध्ये काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बघा असं ठेवून घेते. डबल कपडा आहे, व्यवस्थित ठेवून घेते आणि पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पट्टीचा वापर करा. अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. पट्ट्या व्यवस्थित निघतात. क्रॉसमध्ये पायपिंग व्यवस्थित होऊन जाते. आकारसुद्धा छान येतो गळ्याचा. हे पहा जेवढ्या लागतात ना तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग झालेली आहे. उंची कशी मोजायची, गळा कसा मोजायचा, शोल्डर मुंडा कसा मोजायचा आहे, बाहीची उंची, दंडगेर परफेक्ट माहिती तुम्हाला आज मी समजून सांगितली. आणि ब्लाऊज अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कट करून घ्यायचा आहे. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.